कर्जमाफीच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आता हीच वेळ आहे का कर्जमाफी करण्याची? माझं मत असं आहे की सध्याचं सरकार नपुसंग आहे. या सरकारच्या डोक्याला रक्तपुरवठा होत नसावा. आजची जी 9% होती तो नाटक नसून तमाशा होता. फक्त बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. मी असं म्हणतो की सर्व आज या महाराष्ट्रावर किंवा या पुरामध्ये गेलेल्या सर्व नरोटे वस्ती असेल, खरात वस्ती असेल किंवा अख्खा परंडा भूम तालुका असेल, या दोन्ही तालुक्यावर अतिशय भयानक अवस्था आहे. सरकारला एवढी विनंती की तुम्ही जी बोलता तसं करा, फक्त बोलू नका. प्रत्यक्षात तुम्ही काम करा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळवून द्या. ठीक आहे, जे बोललात ते करा, शब्दाला जागा असं म्हणतायत. हा, भूमपरंडावाशी ह्या मतदारसंघात अतिवृष्टी पाऊस झाला आणि पाण्याचं संकट वाहून आलंय. त्यांनी आज शेतकऱ्यांची अवनात तुमचं कॉल आलाय तुम्हाला कॉल आलाय, कॉल कट करा. झालंय सर. हा, सगळ्यात मेन पहिल्यांदा सायलेंट करा. बडे साहेब, लोकमतच्या माध्यमातून तुम्ही आमची जी व्यथा मांडताय त्याबद्दल तुमच्या सर्व परिवाराचा आणि तुमचं आमच्या परंडा आणि परिसरात आणि शेतकऱ्याच्या वतीने आणि जे लोक हालाकीचे दिवस काढतात त्यांच्या वतीने मी तुमचं नाही सर, आमचं आभार कर्तव्य आहे मानतो. ते. कर्तव्य मानताय, पण कसलं हे तुम्ही कुठं येताय, काय येताय, कोणत्या भागात येताय ह्याची आम्हाला जाणीव आहे. साहेब, हा अतिशय बाका प्रश्न आहे. अतिशय लोक भयभीत आहेत. लोकांना काय करावं हे सुचना आहे. एकतर पीक पाण्यात गेलेले व 1 वर्ष लागतंय साहेब पीक पाण्यातनं बाहेर काढायला, आणि परत नव्याने उभं राहायचं म्हणल्यावर शेतकऱ्यांनी काय करायचं? 1 एकर जर ऊस लावायचा, कांदा करायचा म्हणलं तर लाख 50-50 हजाराच्या पूर्ण रक्कम लागते. आम्ही कसं उभं करायचं ही सगळं? ही झालं शेतकऱ्याचा प्रश्न. म्हणजे कर्जमाफी ही झालीच पाहिजे. कर्जमाफी जर नाही झाली तर आम्ही करायचं काय? आणि दुसरी गोष्ट साहेब, आम्ही शेतकरीत, आमचं जे पीक येतं त्या पिकातनं जे उत्पन्न येतं त्याच्यातनं आमच्या लेकरांच्या फीस भरायचे आहेत साहेब. हो, आता फीस मला 1,35,000 भरायची, मी भरू कुठनं साहेब? अतिशय प्रसंग बेकार आहे. लोकांची जनावरं वाहून गेली, लोकांचं अन्नधान्य सगळं खराब झालेलं आहे, चिखल सगळ्या घरामध्ये झालेला आहे, कित्येक पाणी सगळं वाटोळं झालेलं आहे पाण्यामुळं. असा प्रसंग कधीही आमच्यावर आलेला नव्हता साहेब. ह्याच्यामधनं सरकार, मायबाप सरकारला विनंती, तुम्ही सगळे खेळ खोंडबे बंद करा आणि आम्हाला तातडीनं 50 हजाराची मदत करा, तर शेतकरी उभा राहणार नाही. ह्याच्यामधनं शेतकऱ्याला दिलासा भेटणार आहे. 8 आणि 5 हजार मध्ये काय भेटतंय साहेब? एक टायमाचा खत आम्ही 8 हजारात टाकतो, त्याच्यामध्ये काय होणार आहे काय सांगा ना साहेब? ताडपत्री येते. ताडपत्री सुद्धा येत नाही साहेब. आम्ही जी गुरावर ताडपत्री जागतो, कोटाशे करतो, त्याचे 8 हजार खर्च आहे. 8 हजार सांगा ना काय करू? एका घरात 2-2, 3-3 कुटुंब, एकाच नावावर जमीन आहे, जमीन 2.5 एकरच आहे. आम्ही 4-3 जण, 2-3 जण भाऊ आहेत. प्रत्येक मी शेतकऱ्याची व्यथा मानतोय, माझीही मानतोय. आम्ही किती पैसे त्यातनं वाटून घ्यायचे? कसं घर उभा करायचं? लेकरांना कसे पैसे पुरवायचे? कशी फीस भरायची? तुम्ही सांगा ना आम्हाला. तुम्ही खरंय. एक आणखी प्रश्न आहे. शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, मुलांच्या फीसचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, जगण्याचा, प्रपंचाचा सुद्धा प्रश्न गंभीर बनलेला आहे. या सगळ्यांना मदत करताना त्यांचं चहूबाजूनं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये करणं शक्य आहे का? हा सगळा प्रश्न आहे. आणि